नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या लोकांची ओळख करून देणार आहे. तर बघा मजा कशी आहे तुम्हाला सांगतो. हे स्टँडवर हे आमचं दुकान आहे. म्हणजे ह्या यारावजी चहा आम्ही आउटलेट चालवतोय. इथं आहे स्टँडवर. तुम्हाला मी क्लिअर दाखवतो काय दुकान आमचं. हे आमचं दुकान बाहेरून असं दिसतंय बघा. हे यारावजी चहा आणि हा परिसर बघा काय. आता मी सगळं धुवून काढलंय, म्हणजे स्वच्छ केले, सगळं धुवून काढले सगळं. आणि जिथनं एंट्री करतोय की नाही तिथंच आम्ही असं डस्टबिन ठेवले. जिथं एंट्री करतोय आम्ही तिथंच आम्ही डस्टबिन ठेवले. तरी पण नाही बघा, काही डोळा असून आंधळे असणारी जी म्हणजे लोक आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते. म्हणजे डोळा आहे त्यांना दिसतंय डस्टबिन इथं आहे किंवा हे परिसर किती स्वच्छ आहे, चांगला आहे हे त्यांना दिसतंय. पण त्यांना गू खायची सवय आहे ना, की गू खात्यात ते खात्यात आणि येऊन आमच्या दुकानासमोर थुकून जातात इथं. आणि थुकत्यात का वक्त्यात हे सुद्धा कळत नाही. म्हणजे मला हे समजत नाही ही कसल्या प्रवृत्तीची लोक आहेत. एवढं स्वच्छ करतोय आम्ही, हे परिसर एवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी आल्यानंतर मी हे सगळं स्वच्छ करून धुवून काढतोय. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी आले की सकाळी यांचा गू इथं हागलेला आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही सकाळी एवढं आवरायचं, उठायचं, स्वच्छ होऊन यायचं आणि इथून यांचा गू काढायचा. म्हणजे कसल्या प्रवृत्तीची माणसं आहेत बघा की. एवढं स्वच्छ ठेवले स्टँडवर अक्कड कुंभजगाव स्टँडवर अक्कड सगळ्यात स्वच्छ व्यवस्थित आम्ही टापटीपणा आम्ही ठेवतोय. ते पण यांना भगवंत झाले. इथे यायचं, बसायचं, ते बसायचं आणि थुकायचं. आणि असलं घाण थुकतात खरोखर थुकत्यात का वक्त्यात ते सुद्धा कळत नाही. एवढे घंटाळी लोक आहेत हे. यांच्या मला कळतच नाही, म्हणजे अन्न खात्यात का खरोखर गुज खाऊन झोपतात मला तेच कळत नाही. अतिशय नालायक प्रवृत्तीचे माणसं आहेत. इथं डस्टबिन ठेवले मी, पण त्याच्यात टाकणार नाहीत. ती बरोबर त्याच्या शटरजवळ आणून टाकला आणि हागणार इथंच. गू खाणार ते खाणार आणि थुकायला पण आमच्या दुकानाजवळच येणार. यांना दिसत चांगलं वाटत नाही, आम्ही जे स्वच्छ ठेवतोय हे चांगलं वाटत नाही असणे म्हणून इथं थुकायला येतात. आता मी तर थुकणाऱ्यांसाठी बरोबर म्हणजे मला सांगायचं आहे, खास ते थुकणाऱ्यांसाठी. हो का, तुम्हाला सांगतो, मला माहिती आहे माझ्या माघारी तुम्ही ते थुकून जातायसा मी नसताना. तर जसं मी नसताना तुम्ही थुकून जातायचं नाही, तसं तुम्ही नसताना जेव्हा मी लोटायला येतोय त्यावेळी आलो की पहिला जी थुकणार आहेत त्यांच्या आईचा उद्धार करत असतोय मी. तुम्ही लक्षात ती ऐकला का नाही, परत ती खाणार बी नाहीसा असलं उद्धार करतोय मी. माहीत असू दे तुम्हाला, जसं तुम्ही माझ्या माघारी थुकून जातायसा तसं तुमच्या माघारी मी कसा उद्धार करतोय की नाही. तर कधीतरी एक दिवस येऊन ऐका मी काय काय उद्धार करतोय तुमचा. ते म्हणजे कळेल तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचा उद्धार चालला इथे. ते इथनं पुढे लक्षात ठेवा. मला जर सापडला कोणतं असं थुकणारा इथं समोर माझ्या, मग लक्षात राहणार की काय परिस्थिती होती आणि काय नाही. आणि एक महत्त्वाचं सांगायचं त्याला, मला असं माझ्या समोर जर कधी थुकलेलं जसं दिसला का नाही, मला कधी निदर्शनास आलं की माझ्यासमोर असं घाणेरडं थुकायला आलाय, तर ते त्याच्या तोंडानं त्याला चाटायला लावणार, चाटून काढायला लावणार, चाटून. लक्षात ठेवायचं.